संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. सध्या दोन महत्त्वाचे अपडेट्स आहेत. एक आहे शिक्षण सेवकांच्या याचिकेसंदर्भातली अपडेट्स आणि दुसरी आहे अतिरिक्त शिक्षकांचं बाबतीतलं माननीय शिक्षण संचालक यांचं पत्र जे काल आलेलं आहे त्या संदर्भातला जो पत्रामध्ये मजकूर आहे किंवा नेमकं काय त्या आदेशामध्ये सांगितलंय याबाबतचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण शिक्षण सेवकाच्या याचिका संदर्भामध्ये बघत आलोय की तारखा आपल्याला मिळत आहे, परंतु त्यावरती सुनावणी होताना दिसत नाही आहे. म्हणजे महत्त्वाची सुनावणी ती होताना दिसत नाही. याआधी आपली याचिका जी आहे ती प्री ॲडमिशनला होती, म्हणजे त्याला स्टॅम्प नंबर होता, अजून याचिका नंबर मिळाला नाही. कदाचित तो आपल्याला 27 तारखेला त्या ठिकाणी मिळू शकतो. दुसरी बाब अशी आहे की काल आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये एका शिक्षण सेवक बांधवाचा आकस्मिक निधन झाल्यामुळं तुम्ही बघितलं असेल की त्याच्या कुटुंबामध्ये तो एकुलता एक होता आणि त्यामुळं काय झालं की पुन्हा एकदा जो विमा योजना आहे, आरोग्याची जी सुविधा आहेत या संदर्भामध्ये हा जो मुद्दा आहे तो मुद्दा पुन्हा एकदा प्रामुख्यानं समोर येत आहे. आता शिक्षण सेवक कालावधी हा तसा तर 3 वर्ष खूप मोठा कालावधी याला म्हणावा लागेल. अनेकांचे 2 वर्ष झालेले आहेत, परंतु 1 वर्ष म्हणजे सुद्धा अजून खूप मोठा कालावधी आपल्याला जायचा आहे. अशामध्ये अशा ज्या घटना घडत असतील तर या घटना आपण कोर्टाच्या निदर्शनास वकिलांनी आणून दिल्यात. आता काय झालं की आणून दिल्यानंतर कोर्टाने तशी विचारणा केली आहे जे सरकारी वकील आहेत त्यांना, आणि अजूनपर्यंत सरकारचं जे काही म्हणणं आहे ते अजून त्या ठिकाणी मांडलं गेलं नाही आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी मांडावं असंही न्यायालयाने सरकारी वकिलांना सुचवलं आहे. आता 27 तारखेला सुनावणी आहे. अपेक्षा म्हणण्यापेक्षा 27 तारखेला या ठिकाणी नक्कीच शासनाकडनं काहीतरी ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर होऊ शकतं किंवा काहीतरी म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी सादर होऊ शकतं. कदाचित शासन, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की दर 4 वर्षांना आम्ही त्या मानधनामध्ये वाढ करू, असं शासनाने तो शासन निर्णय जो घेतलेला आहे त्या निर्णयाबाबतीत शासन त्या ठिकाणी म्हणू शकतं. परंतु एक बाब त्या ठिकाणी आवर्जून म्हणजे आपल्या वकिलांना सुद्धा उल्लेख करण्यासारखी आहे. कारण आरोग्य बाबतीमध्ये जी विमा योजना आहे त्या बाबतीमध्ये सरकारचं कुठलंही धोरण नाही आहे किंवा कुठलंही लेखी असं शासन परिपत्रक नाही आहे. त्यामुळे कदाचित त्या विषयावरती आर्ग्युमेंट करताना हा विषय त्या ठिकाणी समोर येऊ शकतो आणि शासनाकडने म्हणजे शासनाला कोर्टाकडनं काहीतरी एक पाऊल उचलण्यासाठी किंवा यावरती निर्णय घेण्यासाठी काहीतरी सूचना त्या ठिकाणी कोर्टाकडनं दिल्या जाऊ शकतात. त्यामुळं पुढील जी सुनावणी ती 27 एप्रिलला आहे. 27 एप्रिलला नेमकं आता शासन काय म्हणतं किंवा ॲफिडेव्हिट जातं का ते आपल्याला पाहावं लागेल. मधल्या काळामध्ये ॲफिडेव्हिटसाठी आपण ते सुद्धा प्रयत्न करणार आहोत की लवकरात लवकर शासनाला त्या ठिकाणी ते ॲफिडेव्हिट कसं देण्यासाठी भाग पाडता येईल तेही आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. ही होती शिक्षण सेवकांच्या संदर्भातली अपडेट. दुसरा विषय आहे की 25-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक जे आहेत आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या समायोजनाबाबतीमध्ये शिक्षण संचालक यांचं पत्र आहे, ज्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की उपरोक्त विषयात कळवण्यात येते की शासन निर्णय 15 मार्च 24 मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था माध्यमिक वगैरे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यावर संचालनाच्या संदर्भान्वये कार्यवाही करण्यावर आपणास अवगत करण्यात आले होते. हे जे परिपत्रक आहे ते शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, त्यानंतर शिक्षण निरीक्षक पश्चिम मुंबई किंवा मुंबईचे जे शिक्षण निरीक्षक आहेत महानगरपालिकेत त्यांना सुद्धा हे पत्र लिहिलेलं आहे, ज्यामध्ये सांगितले की 0 शिक्षकेतर पदे मंजूर असणाऱ्या शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर अतिरिक्त कर्मचारी यांचं समायोजन प्रक्रिया सुरू असून सदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल 2026 मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या
परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हजर व्हायचं आहे. म्हणजे एक्झाम झाल्यानंतर त्यांना हजर होण्याचं सांगितले. सध्या फक्त त्यांना शाळा दिलेल्या आहेत समायोजनाच्या. दुसरं दिलं आहे मुद्दा की कार्यरत शिक्षकेतर वर्ग कर्मचारी जे 4 आहेत, लिपिक वगैरे शिपाई अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळामधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग 4 चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येईल. शासन निर्णय दिनांक 27/1/2026 मधील क मधील 2 जी तरतूद आहे, या पदावर नियमित वेतन श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पदे त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत विभक्त करण्यात येऊ नये अशी तरतूद त्यामध्ये केलेली आहे. सबब आपणास कळवण्यात येते की ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झाल्याबाबतची माहिती तसेच समायोजन झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण उपसंचालक यांच्याकडे व संचालनालयास दिनांक म्हणजे 6/4/2026 पर्यंत कळवण्यात यावी. म्हणजे 6/4 एप्रिलपर्यंत कळवण्यात यावी. म्हणजे ज्या दिवशी हे पत्र आले त्याच दिवशी कळवण्यात यावी संध्याकाळपर्यंत असं सांगितलंय. कळवण्यात यावी. तसेच ज्या शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन विभाग स्तरावर करावायचे असल्यास त्या संबंधीची माहिती शिक्षण संचालनालयास 6/4 पर्यंत म्हणजे त्याच दिवशी ही माहिती कळवण्याच्या सूचना शिक्षण संचालक जे आहेत ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांनी कळवलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन सध्या सुरू आहे. आणि या म्हणजे हे सुरू असताना सुद्धा एक पत्र आपण बघितलं असेल की पवित्र पोर्टलची माहिती भरण्यासाठी मावककडून जे रोस्टर आहे ते व्हेरीफाय करून घेण्याच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत. तर ते जे पत्र आहे ते पत्राबाबतची माहिती आपण उद्या पाहणार आहोत. त्यामुळं पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जे नवीन भरती आहे ती नवीन भरती साठी कार्यवाही शासनाकडनं सुरू आहे. त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पवित्र प्रणालीच्या संदर्भामधले अनेक माहिती त्या ठिकाणी अपडेट जे आहेत ते अपडेट आपल्याला मिळतील. ज्या नवीन अपडेट्स आहेत, बरेच अपडेट्स बाकी आहेत, ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल. त्यामुळं लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भावी शिक्षक आणि शिक्षकांपर्यंत फॉरवर्ड करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.